आज आपण सुभद्राची कथा भाग 2 पाहणार आहोत. पोर आपल्या जाचाला कंटाळून तर घर सोडून गेली नाही ना, असंही शंकरतात्या आणि कौशल्याबाईला वाटून गेलं होतं. शंकरतात्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायचं ठरवलं, पण गायत्रीने त्यांना थांबवलं आणि म्हणाली, आपण जर कंप्लेंट केली तर आपलीच बदनामी होईल, कोणाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यापेक्षा आपण सुभद्राचा शोध घेऊ. गायत्रीचं म्हणणं सासू सासऱ्यांना पण बरोबर वाटलं. सकाळी सुभद्राचा शोध घ्यायचा शंकरतात्यांनी ठरवलं, कारण त्यांना वाटत होते सुभद्रा जर रागाच्या भरात कुठे गेली असेल तर सकाळपर्यंत घरी येईल. त्या दिवशी स्वयंपाक केला नाही, सर्वजण उपाशीच राहिले. सुभद्राच्या आईवडिलांचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. मनात नसतानाही गायत्रीने सासू सासऱ्यांबरोबर रात्र जागून काढली. सुभद्रा दुसरा दिवस उगवला तरी आली नाही, त्यामुळे शंकरतात्या व कौशल्याचे अवसानच गळून गेले होते. दिवस उजाडल्याबरोबर सुभद्राचे आईबाप व भाऊ तिला शोधायला बाहेर पडले. सगळीकडे चौकशी केली पण उपयोग झाला नाही. सुभद्रा राकेशबरोबर पळून गेल्याची बातमी गावभर पसरली. सगळ्या गावात लहानांपासून मोठ्यांपर्यंत चर्चेला उधाण आलं होतं. राकेशच्या आईवडिलांना पण समजलं होतं की सुभद्राच्या घरचे तिला शोधत आहे, पण त्यांनी आपल्याला काहीच माहीत नाही असं दाखवायचं ठरवलं. त्यांनी पण राकेश कुठे गेला सापडत नाही म्हणून बोभाटा सुरू केला होता. तेव्हा लोकांनी राकेशबरोबर सुभद्रा पळून गेली अशी चर्चा सुरू केली. हा म्हणता ही बातमी गावभर पसरली. शंकरतात्याला पण ही बातमी समजली की सुभद्राबरोबर राकेश पण गायब आहे आणि राकेश सुभद्राला सोडवायला घरी आल्याचा प्रसंग त्यांना आठवला. तेव्हापासूनच या दोघांचे प्रेमप्रकरण चालू झाले असेल हे शंकरतात्यांच्या लक्षात आले. आता मात्र शंकरतात्यांचा राग अनावर झाला होता. शंकरतात्या रागातच राकेशच्या आईवडिलांच्या म्हणजे विठ्ठल व मालतीबाईच्या घरी पोहोचतात आणि विचारतात, माझ्या सुभद्राला तुमच्या पोरांना कुठे पळून नेलं ते सांगा. राकेशची आई पण शंकरतात्याला पुरून उरेल अशीच होती. कमरेला पदर खोचतच ती घराच्या बाहेर आली आणि म्हणाली, धमकी कोणाला देतो? अगोदर आमच्या पोराची सोय लाव. तुझ्या पोरीनंच माझ्या पोराला फितवून पळवून नेलं असल. शंकरतात्याला समजलं या बाईच्या तोंडाला लागण्यात काही अर्थ नाही आणि तो घरी निघून आला. 2-3 दिवस राकेश व सुभद्राला शोधण्यात निघून गेले, पण ते काही सापडले नाही. गायत्री वहिनीच्या आईला सुभद्रा पळून गेल्याचे कळताच ती शंकरतात्या व कौशल्याबाईला भेटायला आली होती. खरं तर गायत्रीनेच आपल्या आईला बोलावून घेतले होते. आईला आता आपल्या घरीच ठेवायचा गायत्रीचा प्लॅन होता. सुभद्रा आणि राकेशने गावातून निघताना आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून खबरदारी घेतली होती. सुभद्राने आपल्या चेहऱ्यावर स्कार्फ बांधला होता. एस टी स्टँडवर आल्यावर त्यांनी पुण्याची बस पकडली आणि ते पुण्याला पोहोचले. त्यांना पोहोचायला बराच उशीर झाला होता, त्यामुळे ती रात्र त्यांनी रेल्वे स्टेशनवरच काढायचे ठरवले. सुभद्रा 2-3 दिवसात एखादी खोली भाड्याने घेऊ आणि कुठेतरी काम पाहू. राकेश सुभद्राकडे पाहत बोलला, अहो पण त्यासाठी आपल्याकडे पैसे कुठे आहे? तसा राकेश शांत झाला आणि म्हणाला, तू काळजी करू नको, आहेत माझ्याकडे थोडे, त्यात भागू. आपल्याला एकदा रूम मिळाली व काम मिळालं की आपण लग्न करू आणि आपल्या संसाराला सुरुवात करू. त्यावर सुभद्रा लाजतच हो म्हणाली. दुसऱ्या दिवशी सुभद्रा व राकेश भाड्याने खोली शोधू लागले. संध्याकाळ झाली तरी त्यांना खोली मिळाली नव्हती. दोघेही निराश होऊन एका गार्डनमध्ये येऊन बसले होते. त्यांची आपापसात खोलीबद्दल चर्चा चालू होती. तेव्हा गार्डनपासून जवळच राहणारे सदाशिव काका सहज गार्डनमध्ये फेरफटका मारायला आले होते. सदाशिव काकांनी सुभद्रा व राकेशची खोलीबद्दल चाललेली चर्चा ऐकली होती. ते थोडा वेळ त्यांच्याकडे पाहतच राहिले. त्यांना वाटले हे दोघं
नवरा बायको आहेत आणि आपलं पोट भरण्यासाठी शहरात आले आहेत. सदाशिव काका त्यांच्या जवळ जातात आणि म्हणतात, मी इथे जवळच राहतो. माझं नाव सदाशिव आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला. मी तुमची राहण्याची सोय करतो. सदाशिव काकांचं बोलणं ऐकून राकेश व सुभद्राला हायसं वाटलं, कारण आता त्यांच्या राहण्याची सोय होणार होती. सदाशिव काकांचा मोठा बंगला होता. त्यांना मुलं नव्हती आणि ते रिटायर झाले होते. त्यांच्या घरी ते आणि त्यांची बायको दोघेच राहायचे. सदाशिव काका व त्यांच्या बायकोचं बरंच वय झाल्यामुळे ते थकले होते. त्यांनाही घरकामासाठी माणसं पाहिजे होती. सदाशिव काका सुभद्रा व राकेशला घेऊन घरी आले. त्यांनी सकाळपासून काहीच खाल्लं नाही हे त्यांच्या चेहऱ्यावरून सदाशिव काका व त्यांची बायको रंजना काकूला जाणवत होते. रंजना काकूने सुभद्रा व राकेशला पोहे करून दिले. त्यांचं खाऊन झाल्यावर सदाशिव काका बोलू लागले, हे पहा पोरांनो, या बंगल्यात आम्ही दोघंच राहतो. आम्हाला कामासाठी माणसं पाहिजे होती. तुम्ही दोघं आमच्या इथे काम कराल का? सुभद्रा व राकेश आनंदूनच, हो, आम्ही करू तुमच्याकडे काम, पण काय काम करायचे ते सांगा. सदाशिव काका बोलले, तू घराबाहेर बागेत काम कर आणि तुझी बायको घरातली कामं म्हणजे स्वयंपाक भांडी वगैरे करेल. आणि बंगल्या शेजारीच एक छोटी खोली आहे, तिथे तुम्ही राहू शकता. राहण्याची व कामाची सोय झाल्यामुळे सुभद्रा व राकेशला आनंद झाला होता. त्यामुळे ते तिथे राहण्यास तयार झाले. सुभद्रा व राकेशने सदाशिव काका व रंजना काकूचे आभार मानले आणि त्यांना आपली सर्व खरी हकीकत सांगितली. सदाशिव काकांनी राकेश व सुभद्राला राहण्यासाठी दिलेली खोली छोटीच होती, पण दोघांना पुरेशी होती. ती खोली दोघांनी मिळून साफ केली, त्यामुळे खोलीला घराचं रूप आलं होतं. राहण्याची सोय झाली, नोकरी मिळाली, पण आता एक महत्त्वाचं काम बाकी होतं, ते म्हणजे लग्न करून त्यांना आपल्या संसाराची सुरुवात करायची होती. दुसऱ्या दिवशी सुभद्रा व राकेशने एका मंदिरात जाऊन लग्न केलं. त्यांच्या नात्याला आता नवरा बायकोचं नाव मिळालं होतं, पण आपण आईवडिलांचा आशीर्वाद न घेता लग्न केल्यामुळे दोघेही थोडे नाराज होते. दोघेही नवरा बायको आता सदाशिव काकांच्या इथे मन लावून काम करत होते. सदाशिव काका व रंजना काकूला ते आईवडिलांच्या जागी मानत होते. 2 महिने उलटून गेले तरी सुभद्रा व राकेश गावाकडे गेले नव्हते आणि ते कुठे आहे हे कोणालाही माहीत नव्हते. त्यामुळे सुभद्राच्या आईबापाच्या जीवाला घोर लागला होता. सुभद्राच्या आईबापाने तर अंथरूणच धरले होते. याचाच फायदा घेऊन गायत्रीने घरचा सगळा कारभार आपल्या हाती घेतला होता आणि आपला रंग दाखवायला चालू केले होते. गायत्रीने आपल्या आईलाही अजून इथेच ठेवले होते. आत्तापर्यंत सुनेचे गुणगान लोकांना सांगताना शंकरतात्या व कौशल्याबाई थकत नव्हते, पण त्या सुनेने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली होती. गायत्रीला वाटायचे, सासू सासऱ्यांनी पण घर सोडून जावे म्हणजे इथे आपलेच राज्य. सुभद्राचे आईवडील मात्र दिवसेंदिवस खचतच चालले होते. असेच 5 वर्ष निघून गेले. त्या 5 वर्षात सुभद्रा व राकेश एकदाही गावाला गेले नाही. सुभद्राला 2 मुली झाल्या होत्या. एवढ्या दिवसात आपल्या आईवडिलांचा राग शांत झाला असेल असे सुभद्राला वाटत होते. तिला आपल्या आईवडिलांना भेटण्याची ओढ लागली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सुभद्रा व राकेश आपल्या 2 मुलींसह राकेशच्या आईवडिलांच्या घरी येतात. राकेश आपल्या कुटुंबासह आलेला पाहून त्याच्या आईवडिलांना खूप आनंद होतो आणि अश्रू अनावर होतात. राकेश व सुभद्रा गावात आल्याची बातमी हा करता गावभर पसरते. त्यांना पाहण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली होती. पण सुभद्रा आपले आईवडील कसे आहे याची चौकशी करू लागते. तेव्हा तिला गायत्रीचा प्रताप समजतो. सुभद्रा आपल्या सासू सासऱ्यांना भेटल्यावर आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी राकेश व मुलींना घेऊन जाते. सुभद्रा तिच्या घरी पोहोचल्यावर पाहते तर तिचे आईवडील अंगणातच लिंबाच्या झाडाखाली बसलेले असतात आणि गायत्री व तिची आई
मस्तपैकी चोपाळ्यावर काहीतरी खात बसलेल्या असतात. सुभद्रा आलेली पाहून कौशल्याबाई आणि शंकरतात्याला अश्रू अनावर होतात. सुभद्रा पळतच जाऊन आईला बिलगते. दोघी मायलेकी आणि बाप दाय मोकलून रडतात. सुभद्राला पाहताच गायत्रीचा चेहरा मात्र पांढरा फिक्कट पडतो. कारण आता तिने केलेल्या कारस्थानांचा भांडाफोड होणार हे तिला कळून चुकलं होतं. गायत्रीला पाहताच सुभद्राच्या तळपायाची आग मस्तकात जाते. गायत्रीनेच आपल्याला मुद्दामून पळून जाण्याचा सल्ला दिला होता हे सुभद्राला चांगले समजले होते. सुभद्रा झपाझप पावलं टाकत गायत्री पुढे येऊन उभी राहते. गायत्री काही बोलणार तोच सुभद्रा तिच्या 2 कानशिलात देते. सुभद्राचा रुद्र अवतार पाहून तिचा भाऊ सुरेश शांतच राहतो. थोड्या दिवसांनी सुभद्रा आईवडिलांच्या प्रॉपर्टीचे 2 हिस्से करते. त्यातील एक हिस्सा भावाच्या नावावर व एक हिस्सा स्वतःच्या नावावर करते. आता आपण काही बोललो तर आपल्यालाच सुभद्रा हाकलून लावील या भीतीने गायत्री शांत राहते आणि आईला तिच्या घरी पाठवून देते. सुभद्रा आपले आईवडील, सासू-सासरे, राकेश व मुलींसह एका छताखाली राहून आपला संसार सुरू करते. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कारण अशाच छान कथा तुम्हाला या चॅनलवर ऐकायला भेटतील. आणि सुभद्राची कथा याचा पार्ट 1 चॅनलवर अपलोड केलेला आहे, तोही पाहायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.